महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जिंतूर शहरातील श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या कर्कश आवाजाने मंगळवारी रात्री 8:30च्या सुमारास एका तरुणाचा मृत्यू झाला तर 3 अन्य युवक अस्वस्थ झाले। दरम्यान या तिघांना परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहरातील श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत सायंकाळी प्रारंभ झाला। जिंतूर पोलीस ठाण्यासमोर मिरवणूक आली असता या मिरवणुकीतील एका मंडळाने आणलेल्या डीजेवरील कर्कश आवाजातील गाण्यावर तरुण बेधामपणे नाचत असताना त्यावेळी मिरवणुकीत एका युवकास अस्वस्थ वाटत असल्यामुळे तातडीने जिंतूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु दाखल करण्यापूर्वीच त्या युवकाचा मृत्यू झाला होता। डीजेच्या कर्कश आवाजाने अन्य 3 युवकही अस्वस्थ झाले होते। या तिघांनाही तात्काळ जिंतूर रुग्णालयात व तेथून परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले। ध्वनी प्रदूषणामुळे मानवी जीवितास धोका निर्माण होत आहे। यावर सरकारने, जिल्हा प्रशासनाने तात्काळ बंदी आणावी अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे। वृद्ध, आजारी, हृदयरोग्यांना डीजे म्हणजे यमदूतच म्हणावे लागेल। दरम्यान या मिरवणुकीत 4 मंडळांनी डीजे आणले होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख, जिंतूर, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।